हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर जसं की तुम्ही सांगितलं होतं तसंच आपल्याला आज वातावरणामध्ये खूपच मोठा बदल पाहायला मिळत आहे आणि विजांचा कडकडाट हे आपल्याला हं. पाहायला मिळत आहे. तर सर काय राहणार आजपासून पुढील वातावरण? हे पहा आजची 7 मे मी सकाळी पण रील दिली, काल पण सांगितलंय, 8 दिवसापासून सातत्याने सांगतोय, हो, की राज्यात हे मेघगर्जनेसह वातावरण होऊ शकतं. तर आजचा पाऊस लवकर दुपारपर्यंत उमरखेड, पुसद, डिग्रज, हिमायतनगर, हं. यवतमाळच्या काही अनेक भागांमध्ये, तसंच अमरावतीमध्ये, अकोल्यामध्ये, पूर्व विदर्भात आणि पूर्व मराठवाड्यात लवकर दाखल होईल. हो, बरोबर सर. छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीचं वातावरण हे गरमीमुळे आणि अतिशय भयंकर गरमी, वारं पण शांत, हो, अशा ढगा लगेच दिसू लागतील आणि त्याच टायमिंगला तुम्हाला हळद वगैरे झाकून ठेवावी लागणार आहे. बरोबर सर. ठीक आहे. हो, लग्नाचं नियोजन आहे, आता मान्य आहे. हा अवकाळी सगळ्यांना होणार नाहीये. पण अनेक ठिकाणी इथं जिथे असे लक्षण दिसतील की बाबा स्थानिक वातावरण बनलंय आणि तिथे ते होणार सुद्धा आहे. हो, हं. हो, 5-6 वाजता थोडी जिरून जाईल. परत 11-12 वाजता रातच्या सुरू होईल हो. आणि नाशिक क्षेत्र, धुळे, जळगाव भागातही स्थानिक वातावरणाचा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. हां. सोलापूरसारख्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी, सांगलीसारख्या ठिकाणी थोडा उशीर लागेल. पण हो. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आणि लवकर होणारा भाग म्हणजे पूर्व विदर्भातला गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, अमरावतीमध्ये हा पाऊस दाखल होऊन जाईल. हां, हां, हां. हं. मात्र सर आपल्याला आता खूपच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्त करून? आता सांगतोय. बीडला आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, हिंगोली आहे, वाशिम आहे, अकोला, अमरावती, चंद्रपूर लवकर होईल. हो. नांदेडला पण लवकर सुरू होईल. सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मोजक्या ठिकाणी पण आहे 1-2 ठिकाणी, 1-2 ठिकाणी असा समावेश आहे. हां, हां. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात का होईना पाणी चालू होऊन जाईल. हो. बरोबर सर. हं, हं. मात्र सर हे वातावरण आता किती दिवस राहण्याची शक्यता आहे तरी? हे पहा आज जिथं जास्त झालाय तिथं उद्या परत कमी होऊन जाईल. पुन्हा 9-10 तारखेला परत ॲक्टिव्हिटी आहेच. हो का? हं. मात्र उद्याची कंडिशन कशी राहणार? उद्याची कंडिशन जर आपण पाहिली 8 तारखेची हो. हं. हं. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, नाशिक क्षेत्र, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा. सातारा हे भाग आजही आहे थोड्याफार प्रमाणात, उद्या पण आहेत. हो. बीड जिल्हा आहे, नांदेड आहे. नागपूर वगैरे भाग सुद्धा आहे. असाच भाग बदलत पद्धतीनं पण मोजक्या-मोजक्या स्वरूपामध्ये. हो, हो. हं. बरोबर. नक्कीच सर. आज मात्र काही ठिकाणी वादळी वाऱ्याचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हो, परत शनिवारी परत त्याच भागांना आज जे त्या भागांमध्ये ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. हो. मात्र सर हं. तुम्ही जसं सांगितलं तसंच आपल्याला वातावरण म्हणजे बदललेलं पाहायला मिळत आहे आपल्याला आज. हो, नक्कीच. हो, खूप ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यासोबत विजांचा कडकडाट सुद्धा चालू झालेला आहे. नक्कीच. शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा आणि मोलाचा संदेश एवढाच देईल, हो. की वातावरण जिथे अति तीव्र उष्णता असेल, म्हणजे याच्यामध्ये विदर्भातला आणि मराठवाड्यातला जो काही भाग असेल, लक्षात घ्या फक्त जिल्ह्यामध्ये सर्वदूर होणार नाहीये. हं. पण असं स्थानिक वातावरण दिसलं, तिथे विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो. विजा पडण्याची भीती आहे. अकोला आणि पूर्व विदर्भातल्या भागासारख्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी गारीचा देखील इशारा सांगितलेला आहे. अशा प्रकारचं शेड्यूल इथे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि चक्क हे वातावरण 7 मे पुरतं नाहीये. पुढे सुद्धा असंच भाग बदलत पद्धतीनं अचानक बनू शकतं. त्यानंतर परिस्थिती पुढे चालून बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरमुळे आणि नुसतं बंगालच्या उपसागरामध्येच लो प्रेशर नाही ते चक्रीवादळ 12 ते 14 तारखेला बनणार आहे. त्या हां. पाठोपाठ इकडे एक स्थानिक लो प्रेशर सुद्धा अरबी समुद्रात पण बनतंय. त्यामुळे त्या बंगालच्या उपसागरातल्या लो प्रेशरला इकडं वारं खेचून घेणार आहे आणि त्यामुळे अरबी समुद्रात बाष्प महाराष्ट्रात ओढून आल्यामुळे हो. परत परिस्थिती एक पावसाळ्यासारखी सुद्धा 40-35% व्याप्तीची महाराष्ट्रामध्ये 16, 17, 18, 19च्या कालखंडात देखील घडू शकते. हं. पण सगळ्यात महत्त्वाचा जो दिवस आहे तो म्हणजे आजचा दिवस आहे. 7 तारखेला काही स्थानिक बेसवरती वर्कआउट करणारा पाऊस जिथे तुम्हाला ढगं दिसतील, हो. अचानक गरमी वाढलेली दिसेल, या भागातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे. बरोबर सर. मात्र हं. सर या पावसामध्ये गारपीट वगैरे आपल्याला काही पाहायला मिळेल का? नक्कीच तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने अकोला वगैरे भागामध्ये ह्या गोष्टी अपवाद आहेत. हो, हो. हो. बरोबर. नक्कीच सर. आणि सर हे जे काही पुढील कंडिशन बनत आहे, तर ते मग वातावरण कसं राहण्याची शक्यता आहे? पुढील जे कंडिशन ते मोठं आहे ह्याच्यापेक्षा. हं. हो का? त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र सांगितलेला जातोय हो. आणि विशेषतः या वातावरणाचा पडसाद देखील मराठवाडा, विदर्भात पुन्हा एकदा आहे. हो ना, हो ना. चालेल सविस्तर माहिती आपण नेक्स्ट रेकॉर्डिंगमध्ये घेऊयात. जसे शेतकऱ्यांचे रिक्वायरमेंट असतील तसे प्रश्न त्यांना हो ना. विचारूयात. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच. हो.